हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर बघा, हा व्हिडिओ आहे जो गौरी पूजन होतं ना त्या दिवशीचा आहे। त्या दिवशी मी काय केलं होतं, म्हणलं प्रत्येकाच्या घरी गौरी आहेत, आपल्या पण घरी आहेत, पण कसं आहे माहिती आहे का, त्या गावी आहेत। तर मला गावी जायला काही जमलेलं नाहीये, काय अडचण असल्यामुळे। तर म्हणलं आपण जरा इथंच थोडंसं काहीतरी मुलांना करून द्यावं, म्हणून मग मी काय केलं, येताना दुकानामधूनच ते चकलीचं जे भाजणीचं पीठ असतं ना, इथं भेटतं तेच मी घेऊन आले होते। म्हणलं खाज्यासाठी मैदा पण आणला होता, तर म्हणलं आपण आज हे सुट्टी आहे तर करून ठेवावं। म्हणलं कसं असतं, मुलांची इच्छा असते काहीतरी नवीन खायची, तर म्हणलं आज आपण हेच आहे तर पटकन आणायचं आणि मळायचं आहे। म्हणलं ह्याच्यात काय एवढं हे नाहीये। तर बघा, मी ते पीठ आणलं, त्याच्यामध्ये थोडेसे घरातले तीळ टाकले, थोडंसं तेल गरम केलं आणि ओतलं आणि थोडीशी आंबारी टाकायची, जेणेकरून ते कसं विकतचं पीठ थोडंसं जरा थोडं तिखट नसतं, त्यामुळे ज्यांना तिखट पाहिजे असेल त्याने थोडीशी आंबारी वगैरे टाकली तरी चालतं। तर मी त्याच्यामध्ये थोडी आंबारी वगैरे टाकली, तीळ टाकले, थोडंसं तेल गरम करून टाकलं आणि ते चांगलं असं ते पीठ मळून घेतलेलं आहे। गरम पाणी करून थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्येच ते पीठ मळायचं, जेणेकरून ते पीठ चांगलं होतं आणि चकली पण अशी चांगली खुसखुशीत होते, कडक वगैरे होत नाही। तर बघा, माझं चकलीचं पीठ मळून झालेलं आहे। तर मी इकडं लगेच ते पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा पेला तेल ओतलेलं आहे आणि अर्धा पेला तूप ओतलेलं आहे। तर ते मला करायचं आहे खाज्यासाठी। तर खाज्यासाठी तर मी तिथे 1 किलो मैद्याचं पीठ आहे ना, ते चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल आणि तूप गरम केलेलं आहे ना, ते थोडंसं नरम असं कडक केलेलं आहे आणि थोडंसं गार करूनच त्याच्यामध्ये मी ओतलेलं आहे। जास्त पण कडक त्याच्यामध्ये ओतायचं नाही, थोडंसं जरा गार करायचं आणि मग ओतायचं। तर बघा, मी त्याच्यामध्ये ते तेल ओतून घेतलेलं आहे, दोन्ही मिक्स केलेलं तेल आणि तूप, आणि तेच मी उलताण्याने सगळं एकजीव करून घेणार आहे। कारण हाताने मळायचं तर ते तेल खूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसतील, म्हणून मग मी काय केलं, चमच्यानेच ते सगळं एकजीव करून घेतलं आणि गार झाल्यानंतरच मग मी ते हाताने मळून घेतलेलं आहे। आणि त्याच्यासाठी मी पाणी थोडंसं कोमट करूनच घेतलेलं आहे, कारण गार पाण्यामध्ये मी दोन्हीही पिठं मळलेली नाहीत, मी कोमट पाण्यातच दोन्ही पण पिठं मी व्यवस्थित आणि चांगली मऊ अशी मळून घेतलेली आहेत। तर बघा, माझं दोन्हीही पिठं व्यवस्थित मळून झालेली आहेत। तर हे पीठ मळेपर्यंत ते चकलीचं पण पीठ व्यवस्थित एकदम भिजलेलं आहे, तर त्याला काही लई वेळ लागत नाही। तर बघा, मी काय केलं, त्याचा चकली जेवढी बनवायची आहे ना, एक शेवग्यामध्ये बसताना तेवढं पीठ घेतलेलं आहे एका भाकरीचं, आणि ते व्यवस्थित चांगलं पण परत अजून एकदा ते चांगलं चुरून असं ते त्याला चिकटपणा आणला आणि मगच ते मी चकली करायला घेतलेलं आहे। कारण की आपण जास्त जर ते पीठ नाही चुरलं ना तर त्याचे तुकडे पडतात, त्यामुळे मी चांगलं ते चुरून घेतलेलं आहे आणि त्याला चिकटपणा येईपर्यंत ते चुरला आणि त्याची चकली बनवली आहे। आणि चकली बनवण्यासाठी जेवढी काटेरी जी चकलीची आपली चिपळी असते ना ती घ्यायची, त्यामुळे चकली एकदम छान दिसते। तर हा माझा लग्नातला शेवगा आहे, खूप छान आहे आणि त्याच्या जी पाती आहेत ना आतमधली ती चकलीची, ते पण खूप छान काटेरी आहेत, त्यामुळे त्याच्या चकल्या पण खूप छान होतात आणि व्यवस्थित त्याचं साईज पण आहे। तर बघा, तेल गरम करायला ठेवलं होतं, पटपट माझं चालू आहे इकडं करायला, तोपर्यंत माझ्या मुलाची आणि मिस्टरांची घाई। पहिल्यांदा मी काय केलं, एक चकली अगोदर तळून बघितली कशी झाली आहे काय, म्हणलं तेलात वगैरे टाकल्यानंतर काय काय चकल्या फसकतात ना, तर मग मी काय केलं, पहिल्यांदा एक चकली तळून बघितली, नंतर ना बाकीच्या सोडल्या। तर मला मिस्टर बोलले की तू चकली बनव, माझी मी तळतो। तर मुलगा म्हणत होता मी पण तळतो। तर बघा, मिस्टरांचं झाल्यानंतर मुलाने पण तळलेले आहे, पुढे तुम्हाला दिसेलच। तर मिस्टरांचं झालं तळून, लगेच मुलाने पण लगेच तळायला मदत केली। घरात एक गोष्ट करायची म्हणलं ना तर सगळ्यांना असं असतं, तर पहिल्यांदा सगळ्यांनाच उत्साह असतो, पण शेवटपर्यंत काम करायला हे आपल्यालाच लागतं, त्यामुळे ते दोघं पण गेले, नंतर ना मग माझी मी एकटीनेच सगळी केली। तर मग खूप छान चकली झाली होती, टेस्ट तर इतकी मस्त होती ना। तर बघा, चकली करेपर्यंत सुद्धा राहिलेली नाही, एवढी चकली छान झाली होती ना। करेतच माझी निम्मी तर चकली अशी गरम गरमच त्यांनी खाऊन टाकली होती। मला जाऊ दे म्हणलं, बऱ्याच दिवसांनी दिवाळीमध्येच केली होती, आपण ह्याच्यावरती परत कधी आधीमध्ये करत पण नाही आणि आपल्याला भेटत पण नाही, त्यामुळे म्हणलं जाऊ दे, काय खाल्ली काय नाही। तर त्याने ते खाल्लेली आहे निम्मी, तर थोडीशी राहिली परत ते, मग मी तर त्याची टेस्ट पण बघितली नव्हती, कारण मला जायचं होतं आणि मी सवाशीनं होते त्या दिवशी गौरीपूजनचं, मला माझ्या मैत्रिणीने सवाशीनं सांगितलं, त्यामुळे मी तर काही त्याची चव बघितलीच नव्हती। तर त्याने माझ्यासाठी ठेवल्या होत्या चकल्या। तर बघा, मी गौरीपूजनचे सगळीकडनं हळदी कुंकू वगैरे घेऊन आलेले आहे आणि संध्याकाळी सगळा स्वयंपाक वगैरे केला, सगळं किचन वगैरे आवरलं। नंतर ना मग ते सकाळी जे मी पीठ मळून ठेवलं होतं ना खाज्यासाठी, ते म्हणलं परत खराब होऊन जायचं, उद्याच्याला आपल्याला कामावरती जायचं आहे, म्हणून मग मी ते रात्री 11 वाजता सुरुवात केली ते करायला।
तर बघा रात्रीचे 11 वाजले होते आणि माझं एकटीचं चालू होतं. सगळेजण झोपले होते. मिस्टरांची घाई होते की काय तू लागले ह्याच्या मागे, काय माहिती किती वाजलेत बघ, तुला सकाळी लवकर जायचं आहे. पण कसं असतं, आपण एखादी गोष्ट एवढ्या महागाईची घेतो करतो, त्याच्यामध्ये एवढं मोठं तूप तेल टाकलेलं होतं, ते कसं खराब करायचं. त्यामुळे होऊ द्या म्हणलं, उशीर एक दिवस झाला तर काय होत नाहीये. म्हणून मग मी काय केलं, ते पहिलं सगळं करून घेतलं. आणि सकाळी पीठ मळल्यामुळे पीठ पण इतकं मस्त झालं होतं ना, तर ते पटापटा झालं. तर बघा मी काय केलं, चपाती लाटले, त्याच्यावरती जे पलीकड पातेल्यामध्ये मी जे सारण केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे आणि ते दोन्ही मिक्स केलेलं आहे आणि मग ते चपातीच्या रोलला लावलेलं आहे, जेणेकरून त्याला चांगले पडदे सुटतील ह्यासाठी. तर बघा ते लावलं, एक चपाती लाटली ठेवली, नंतर दुसरी चपाती लाटली, त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि ते जे तूप मिक्स केलं आहे ना, ते व्यवस्थित सगळीकडनं लावून घेतलं, थोडंसं तेल पण लावून घेतलं. नंतर त्याच्यावरती दुसरी एक चपाती टाकली, तिला पण मी ते सगळं लावून घेतलं आणि तिचा मोठासा रोल बनवून घेतला. तो मी कट केलेला आहे व्यवस्थित चाकूने. आणि इकडं बघा मी 1 किलो मैदा घेतला होता, तर 1 किलो साखर घेतलेली आहे आणि त्याचा पाक तयार केलेला आहे. इकडनं तेलातनं काढलं, ताटात घेतलं की लगेच मी ते पाकामध्ये टाकलेलं आहे. गरम गरम पाकात टाकलं ना तर त्याच्यामध्ये लगेच पाक जातो. जर गार होईपर्यंत ठेवलं ना तर ते त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित जात नाही आतपर्यंत. त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच तो खाजा आहे ना, तो पाकामध्ये टाकायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित मुरला जातो. तर बघा माझा खाजा इतका मस्त आणि सुंदर झालेला आहे ना, खुसखुशीत, आणि सगळ्या खाज्यामध्ये व्यवस्थित सगळं पाक वगैरे गेलेला आहे आणि कडक वगैरे काही झाले नाहीत. असे भुसभुशीत बालुशाही जशी असते ना, तसे खूप मस्त असा माझा खाजा झालेला आहे. तर बघा रात्रीचे 12:30 वाजले, 12:30 वाजेपर्यंत माझं सगळं झालेलं होतं. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.